गतिमान आहे, युग वेगवान आहे. 21व्या शतकात तुमचा आमचा प्रवास चालू आहे. मागं वळून पाहिलं तर एखाद्याला निरोप पाठवायचा अवघड होत. बहिणीला भावाला म्हणा, भावाला बहिणीला म्हणा, आईवडिलांना मुलांना म्हणा, सगळ्या सोयऱ्या नातेवाईकांना निरोप पाठवायचा झाला तर पूर्वी कबुतराच्या पायाला चिठ्ठ्या बांधावं लागायच्या आणि ती कबूतर सोडावं लागायची. पण काळाच्या ओघात बर्ड फ्लू आला आणि सगळी कबूतर मेली. कबूतरच राहिली नाही, त्याची जागा पोस्टाने घेतली. 3-4 दिवस लागायचे टपाल मिळायला. गावापासून वाडी वस्ती दूर असली तर लग्नपत्रिका बारशालाच भेटायची. जरा जास्त काळ लागायचा. लोकांना इतका वेळ नको होत. आणि 20व्या शतकाच्या संधी प्रकाशात तांबडं खोकं गावात आलं टेलिफोन नावाचं. त्याला पूर्वी डायल असायची, त्याच्यात होल असायचे, त्याच्यात नंबर, ती बोटं घालून आपल्याला ती डायल फिरवावं लागायची. लोक त्याला एक कंटाळी बोटं घाला आणि फिरवा, आणि इतका वेळ लोकांना नव्हता. पाहता पाहता त्याची जागा बटनाने घेतली. तरीही लोकांना समाधान झालं नाही. कुठल्या तरी टेलिफोन बूथवर जाऊन, घरी जाऊन टेलिफोन करावा लागतोय, संपर्क साधावा लागतोय. इतका वेळ आहे कोणाकडे या विज्ञानाच्या काळात? आणि 20व्या शतकाचा अंत होत आला. 21व्या शतकाची नांदी वाजायला लागली आणि हा 4 बोटं तुकडा जन्माला आला. त्याचं नाव मोबाईल. वारकऱ्याच्या तर आधी खिशात आला. हॅलो, मी वारकरी बोलतोय. वारकरी बोल, नाही तो बाबूराव बोल. काय बोलायचंय ती बोल. भलती प्रगती झाली. 10-5 वर्षांनी तर आणखी मोबाईल बी मागं पडल आणि एखादा मायक्रोफोन लहान जन्माला येईल. ते तर कानातच ऑपरेशन करून बसवायचा आणि बटन बोटात. रस्त्याने चालला तरी करीतच निघाला पाहिजे.